वेगवेगळ्या अँगलनं तर श्रींच्या कळसाचं दर्शन घेतलं होतं, पण आज 120 फूट उंचीवरूनही श्रींच्या कळसाचं दर्शन घेऊन घेतलं. तर जय गजानन माऊली. गुरुवारच्या दिवशी अकोटचे फेमस रील स्टार सुशील भाऊ शेगावला दर्शनाकरिता आले होते. त्यांच्यासोबत श्रींच्या मंदिरात गेलो. गुरुवार निमित्त निघालेल्या श्रींच्या पालखीसोबत महाराजांच्या मंदिराची प्रदक्षिणा केली. सुशील भाऊंनाही महाराजांची पालखी पाहण्याची खूप इच्छा होती. त्यांनीही श्रींच्या पालखीत महाराजांच्या अभंगाचा व भजनांचा मनोभावे आनंद घेतला. श्रींच्या भक्तांची भेट झाली तर त्यांच्यासोबत फोटो काढून घेतले. त्यानंतर साध्या स्वभावाच्या या रॉयल माणसाला निरोप दिला. सुशील भाऊला निरोप देऊन घरी जायला निघालो तर हवेत मला हे काहीतरी लटकलेलं दिसलं. विशेष म्हणजे त्याच्यावर लोकही बसलेले होते. मग काय, शेगावात काहीतरी नवीन आला तर ते पाहायला जाणं तर आपलं जन्मसिद्ध अधिकारच आहे. मित्रांनो, हे आहे शेगावात नव्याने उघडलेलं माऊली स्काय डायनिंग. पुणे बँगलोर नंतर आता आपल्या शेगावात स्काय डायनिंगचं थरार अनुभवता येणार आहे. मी निलेश दादाला म्हटलं, का हो तुम्हाला भीती नाही वाटू राहिली का एवढ्यावरून? तर निलेश दादा मला म्हणतात की भेसान तर अनुभव कधी घेसान. मी म्हटलं हे बरोबर आहे राजा तुमचं. आणि हे लहान लहान लेकरं तर वर बसून मस्त स्काय डायनिंगची मजा घेऊ राहिले. मित्रांनो, जमिनीपासून 120 फूट उंचीवरून शेगाव शहराचं सौंदर्य पाहण्याची मजाच काही वेगळी आहे. विशेष म्हणजे एवढ्या उंचीवरून श्रींच्या मंदिराचं कळसही आपल्याला दिसतो. विशेष म्हणजे याच्यात बसून तुम्ही तुमच्या नातेवाईकाचा किंवा मित्राचा वाढदिवसही साजरा करू शकता. मी जर शेगावला येत असाल तर आपल्या परिवारासोबत या माऊली स्काय डायनिंगला अवश्य भेट द्या. 45 मिनिटांनंतर आम्ही खाली आलो तर प्रवीण दादा म्हणत, आण मी तुझ्या सीट बेल्ट खोलून देतो. मी म्हटलं, थांबा बाबा, आता पहिल्यासारखा लहान थोडी राहिलो मी. बाकी काही असो, पण याच्यात बसून मजा लय खतरनाक आली. या स्काय डायनिंग मध्ये बसणं म्हणजे तुमच्या परिवारासोबतची एक अविस्मरणीय आठवण राहील हे नक्कीच. शेगावात जर तुम्हाला याचा अनुभव घ्यायला भेटू राहिला तर बँगलोर आणि पुणे जाण्याचा खर्च काय करता रे बा. आणि हा, मी तुमचा एवढा खर्च वाचवला तर तुम्ही माझ्यासाठी एक फॉलोचं बटन तर दाबूच शकता. जाऊ द्या, भेटू पुढच्या एका अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत सप्रेम जय गजानन माऊली.